कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 54 उद्यान आहेत आणि या 54 उद्यानांमध्ये लहान मुलांची खेळणी अत्यावश्यक आहेत। आम्ही या 54 उद्यानांचा सर्वे केला आणि त्याच्यानंतर जो काही धक्कादायक खुलासा आहे तर 54 उद्यानांमध्ये बहुतांश सगळ्या उद्यानांमध्ये जर आपण बघितलं, सगळ्या बागांमध्ये बघितलं तर कुठल्याही बागेमध्ये चांगल्या परिस्थितीत खेळणी आपल्याला दिसून येत नाहीत। लहान मुलं खरं तर आज मे महिना सुरू आहे। मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलं कोल्हापुरात मामाकडे येतात, आजीकडे येतात आणि मग संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला बागेमध्ये जेव्हा खेळायला जातात त्यावेळी असं दिसून येतंय की खास करून रंकाळ्याच्या बागेत, रंकाळ्याच्या उद्यानामध्ये जे काही घसरगुंडी आहे, जो वॉकवे आहे त्याला मोठमोठे होलं पडले आहेत, मोठमोठे भगदाडे पडलेले आहेत। महानगरपालिकेच्या कुठल्याच बागेत खेळणी सुस्थितीत नाही आहेत आणि या सगळ्या गोष्टीकडे आम्ही सातत्याने मार्च एप्रिलच्या महिन्याच्या पूर्वीपासून आम्ही महानगरपालिकेकडे आम्ही निवेदन देतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय। कुठेतरी मे महिन्याची सुट्टी लागणार आहे आणि या सुट्टीमध्ये मुलं आल्यानंतर त्यांना खेळायला पुरेशी व्यवस्था असावी, खेळणी असावीत, चांगल्या बागा असाव्यात, पण या प्रशासनाने कायम त्याच्याकडे दुर्लक्ष केले। म्हणून नाईलाजानं आज कुठेतरी त्या महानगरपालिकेच्या दारात खेळणी मांडून कुठेतरी प्रशासनाला आम्ही जागा करायचा प्रयत्न करतोय। याच्यानंतर देखील जर प्रशासन जागा झालं नाही तर हीच खेळणी त्यांच्या घरासमोर मांडून आम्ही पोरांचा खेळ करू असा इशारा या निमित्तानं महानगरपालिकेला देतो। जय हिंद। खरं तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट मागच्या महिन्यात झालेली आहे। त्या घसरगुंडीमध्ये एका मुलीचं बोट अडकलं, बोट फ्रॅक्चर झालं, सुदैवानं बोट काढावं लागलं नाही, पण असे प्रकार सातत्याने कोल्हापूरमध्ये होतील अशा पद्धतीची धोकादायक खेळणी तयार झालेली आहेत। म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की त्वरित ही खेळणी बदला, सुस्थितीत आणा, अन्यथा कोल्हापूरकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। आणि मला खास करून सांगायचं आहे की अशी दुरावस्था का येते। जर आपण बघितलं कोल्हापूरमध्ये रस्त्याच्या कामामध्ये ढपलाय, वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या कामामध्ये ढपलाय, तसाच या बालोद्यानमध्ये किंवा ही जी खेळणी खरेदी केली जातात ती बसवली जातात याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टक्केवारी होते। म्हणून खऱ्या अर्थानं हा जो दर्जा आहे खेळण्यांचा आपल्याला मिळत नाही। या निमित्तानं प्रशासनाला इशारा द्यायचा आहे की त्वरित याच्यावर कारवाई करावी।